गोवा महामार्गाचे गेले 8 वर्ष काम सुरू आहे। या कामामुळे लांजा शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे। आणि आता लांजा शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम चालू आहे। या उड्डाणपुलासाठी रस्त्यावर खड्डे पाडण्याचे काम सुरू आहे, परंतु जो पर्यायी मार्ग डांबरीकरणाचा करून दिला पाहिजे असं न करता कच्चा रस्त्यावरून वाहतूक जात आहे व वाहतूक सुरू आहे। त्यामुळे लांजा शहरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे लांजा शहरातील व्यापारी व नागरिकांना याचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तरी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने लांजा तहसीलदार यांना निवेदन देऊन पर्यायी मार्ग हा डांबरीकरण करून द्यावा, अन्यथा काम चालू करू नये असा इशारा दिलेला आहे। तसे न झाल्यास 2 दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारासुद्धा आम्ही लांजा तहसीलदार यांना दिलेला आहे।